उल्हासनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली। वस्तू खरेदी करताना किमतीवरून दुकानदार आणि ग्राहकाचा वाद झाला आणि त्याच्यावरून त्याचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। ही सध्या दृश्य आपण बघतोय, सीसीटीव्ही दृश्य आहेत। उल्हासनगरमधल्या हाणामारीची ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। एक दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये खरेदी केलेल्या वस्तूच्या किमतीवरून काही वाद झाला। या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं। या सगळ्या घटनेची सीसीटीव्ही दृश्य सध्या आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून। स्वप्नील, नेमका कशावरून हा वाद झाला होता ज्याच्यामुळे थेट अशा हाणामारीपर्यंत ही गोष्ट आली? उल्हासनगर कॅम्प 3 मधली ही घटना आहे। रामनगर परिसरातील आणि स्वतः जनरल स्टोअर आहे। या स्टोअर मध्ये रोहित भगवाने हा त्याच्या पत्नीचं वस्तू खरेदी करण्यासाठी त्याच्या लहान मुलासाठी बॉल विकत घेत होता। मात्र त्या किमतीवरून त्यांच्या दुकानदारामध्ये आणि त्या रोहितमध्ये वाद झाला। मात्र या वादाचा रूपांतरानंतर हाणामारी झालं आणि ही हाणामारीची संपूर्ण जी घटना ती आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। दरम्यान दुकानदाराच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असल्याचा आरोप त्या ग्राहकाने केल्याबद्दल त्यामुळे त्याचा मोबाईल फोडला आणि या हाणामारीमध्ये रोहित आणि त्याची पत्नी हेही जखमी झाले आहेत आणि दोघं जखमी झाले असून दोघांना मध्यवर्ती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले। मात्र या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी स्वप्नील। Thank you.